कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर हे सिद्धिविनायकला पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आज महत्त्वाचा दिवस आहे आणि 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाची सुनावणी आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय की दीपक केसरकर हे सध्या सिद्धिविनायकाच्या दारी पोहोचलेले आहेत आणि सिद्धिविनायकाला आता ते साकडं घालणार आहेत की सगळं काही ठीक होऊ दे, हे सुद्धा त्या ठिकाणी मागितलं जाईल। आणि नेमकं आज काय घडणार आहे, विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूने निकाल देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 16 आमदारांच्या अपात्रतेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता प्रत्येक आमदार आपले देव पाण्यात ठेवून आहे, प्रत्येक जण पूजापाठ करतोय, प्रत्येक जण देवाला प्रार्थना करतोय की सगळं काही व्यवस्थित घडू दे आणि जो काही क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये त्यांना यश येऊ दे। त्यामुळे आज विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।